छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेत आपण बघतोय. बयो खूप इमोशनल झालेली असते. तर शुभंकर तिला म्हणतात, बाळा काय झालं ग रडायला तुला? बयो म्हणते, बाबा तुमचं स्वप्न आज पूर्ण झालं ना तर थोडंसं गहिवरून आलं मला. शुभंकर म्हणतात, ए बाळा रडायचं नाही, हे सगळं तुझ्यामुळे पॉसिबल झालंय. अगं तूच मला बरं केलं आणि या खुर्चीपर्यंत पोहोचवलंयस. आणि बाळा आता नेहमी हसायचं, मला माझी बयो हसरीच हवी आहे. आणि ते तिला जवळ घेतात. विशाल खूप खुश होतो हे सगळं बघून, पण इराचा मात्र इगो हर्ट होतो ना. शुभंकर म्हणत असतात, बयोला हसून दाखव बरं मला बयो. बयो त्यांना छानशी स्माईल देते. मग लगेच इरा म्हणते, बाबा आपण दवाखाना बघायला जायचं ना? मग शुभंकर म्हणतात, अगं हो बयो दाखवणार होतीस ना तू दवाखाना सगळा. मग इरा म्हणते, बाबा चल ना मी दाखवते ना तुला. मग हे शुभंकर म्हणतात, चला सगळेच जण दाखवा दवाखाना. मग आता हे सगळेजण पूर्ण हॉस्पिटल दाखवायला निघाले शुभंकरांना. राजा काका स्वतःला लपवत असतात, कारण त्यांनी सरूच्या बाबांची ऍक्टिंग केली आहे ना. पण शुभंकरांना ते दिसतातच आणि ते त्यांना पकडतात आणि म्हणतात, काय हो सरूचे बाबा कसे आहात तुम्ही? आता ते म्हणत असतात, अहो तुमका बोलत आहे. शुभंकर म्हणतात, अहो तुमकाच बोलवतोय मी. तर आता शुभंकर म्हणतात, काय मग सरूचे बाबा? अगं सरू बघ तुझ्या बाबांना नोकरी लागली. आता ते म्हणतात, माफ करा डॉक्टर, मला आमच्या बयोसाठी केलं आम्ही हे सगळं. तर आता ते पाया पडतात शुभंकरांच्या. ते म्हणतात, अहो पाया वगैरे काय पडताय, पण खरंच मला खूप आनंद वाटला तुम्ही माझ्या बयोची मदत केलीत म्हणून. तेव्हा आता हे राजाराम म्हणतात की अरे मग आमच्या बयोसाठी आम्ही काही करू शकतो. तुमची केबिन तुम्हाला आवडली की नाही? कशी वाटली? मी सजवली. हां शुभंकर म्हणतात, अरे वा खूप मस्त सजवली आहे तुम्ही केबिन. राजाराम काका म्हणत असतो, तुम्हाला काही लागलं तर फक्त मला आवाज द्या. लगेच तिला म्हणते, बाबा चल चल आपल्याला पोस्ट ऑपरेशनचं रूम बघायची आहे ना, जाऊयात आपण. मुद्दाम मीरा टाळायचा प्रयत्न करते कारण तिला बयोचं कौतुक झालेलं सहन होत नाही ना. आता या रूममध्ये पण नेमकं तेच झालंय. आता कोणीतरी पेशंट गपचूप लाडू खात असतात. बयो त्यांना ओरडते की तुम्हाला डायबिटीज आहे ना, का गपचूप लाडू खाताय? मी तुम्हाला गार्डनमध्ये फिरायला नेणार नाही. हां मग त्या म्हणतात, अगं नाही खाणार बाई लाडू आता. मग तिथे दुसरे पेशंट असतात. ते म्हणतात, हे कोण आहेत ग सरस्वती? तेव्हा बयो म्हणते, हे माझे बाबा आहेत. मग त्या दुसऱ्या ताई पेशंट ज्या आहेत त्या म्हणतात की अहो डॉक्टर तुमची मुलगी मला फार ओरडते. हं मग ते दुसरे दादा म्हणतात की अहो पण आईसारखी माया सुद्धा लावते तुम्हाला. मग विशाल, पण काय ग सरस्वती तू ह्यांना डॉक्टर का म्हणतेस? तेव्हा बयो म्हणते, ते आता इथे प्रोफेशनली डॉक्टर म्हणून जॉईन झालेत. तेव्हा ते म्हणतात की अरे वा, बाप आणि लेक दोघंही आता सोबत काम करणार. छान छान. आता बयो त्यांच्याशी काही बोलणार तेवढा इरा लगेच इम्प्रेशन मारायला जाते तिथे. काय मग साने काकू कशा आहात तुम्ही? मग त्या पेशंट म्हणतात, अहो माझं नाव साने नाही माने. तेव्हा इरा म्हणते, हो का, जरा कन्फ्युजन झालं मला, सॉरी. हं नाही तुम्हाला काही लागलं तर मला सांगा. हं मी बाबांना सांगेल तुम्हाला काही हवं असेल तर. आता लगेच ते दुसरे पेशंट म्हणतात, काय तू आमच्या सरस्वतीची बहीण आहेस की काय? तेव्हा हे डॉक्टर शुभंकर म्हणतात, हो इरा सुद्धा माझीच मुलगी आहे. आता सरस्वतीची बहीण म्हणल्यावर हिचा घोर अपमान झालाय आता इराचा. आणि ती तिथून गपचूप निघून गेली आहे कारण तिला खूप राग आलाय. सरस्वतीची बहीण आणि इरा ये कभी नाही हो सकता असं कदाचित तिच्या मनात आलं असावं, म्हणून ती तिथून निघून गेली आहे. आता ती तिथून गेल्यानंतर ती गौतमी बघते तिला आणि म्हणते, ए अगं इरा कुठे चालली आहेस तरा? काय झालंय तुला? आता हिचा चेहरा मोहरा बघून गौतमी तिला विचारत असते, काय झालं, काय चिडचिड करतेयस? मग इरा सांगते, अगं मम्मा बघ ना ती कशी सगळीकडे पुढे पुढे करते बाबाच्या. इथे हॉस्पिटलमध्ये तर विचारूच नको. गौतमी म्हणते, हे बघ इरा तू माझी मुलगी आहेस, तू हरणार नाही आहेस. त्या बयोला काय करायचं ना ते करू दे, तू तिच्याकडे लक्ष देऊ नकोस. इरा म्हणते, असं कसं म्हणते मम्मा, तू काहीही कर आणि तिला या कॉलेजमधून हकलून लाव बरं. गौतमी म्हणते, हे बघ इरा आपण असं करायचं नाहीये, तिला काय करायचं ना ते करू दे. तिला जेवढं इम्प्रेशन मारायचंय शुभंकरवर मारू दे. हे बघ तू हॉस्पिटलमध्ये आणि मी घरी, आपण दोघींनी मिळून ही लढाई लढायची आहे. तिने ठिणगी टाकली आहे ना या लढाईमध्ये, मी त्याची आग कशी करते ना बघ. गौतमी आहे गौतमी मी. आता ती इराला समजून सांगते, तू जा घरी आणि टेन्शन घेऊ नकोस. मग आता इरा निघून जातीये. पण आता गौतमी गेली आहे दुष्यंतच्या कॅबिनमध्ये. गेल्या गेल्या लगेच म्हणते, दुष्यंत मला काही माहिती नाही हा, तू त्या शुभंकरला ताबडतोब हॉस्पिटलच्या बाहेर काढ. आता हा दुष्यंत म्हणतो, अगं गौतमी जरा रिलॅक्स चिल. अगं मी काय रोबोट आहे का? तू ऑर्डर दिली आणि लगेच ती ऑर्डर फॉलो झाली. अगं काही नियम असतात, काही असतं ना, जरा शांत हो तू, इथे बसून बोलूयात आपण. गौतमी म्हणते, दुष्यंत आता मला ना सहन होत नाहीये, मला ना आता हे सगळं हद्दीच्या वर मला टेन्शन आलेलं आहे. आता मला काही सुचत नाहीये, तू काहीही कर आणि त्या शुभंकरला हॉस्पिटलच्या बाहेर काढ. आणि तू जर हे असं केलं नाहीस ना तर बघ मी तुला 7 दिवसाचा वेळ देणार आहे आणि 7 दिवसाच्या आत जर तू त्या शुभंकरला इथून काढलं नाहीस तर मी 8व्या दिवशी त्याच्याशी लग्न करीन, मी सांगून ठेवतीये तुला. आता दुष्यंत खूप चिडतो आणि म्हणतो, गौतमी बरी आहेस ना तू? काय बोलतीयेस?
तर आता इथे बाहेर कोणीतरी पेशंट आलेत आणि त्यांना लिव्हरचा काहीतरी त्रास आहे आणि त्यांना डिस्चार्ज देण्यात येतोय. त्यांची मुलगी रिक्वेस्ट करत असते की माझ्या बाबांना त्रास होतोय, तुम्ही का डिस्चार्ज देताय? तिथे शुभंकर, बयो, विशाल, आरव तिघही जण आलेत. तर आता शुभंकरांना सगळं मॅटर तिथे सांगतायत. म्हणजे बयो बघते ती फाईल आणि शुभंकरांनाही दाखवते. शुभंकर म्हणतात की अरे ह्यांना तर ऑपरेशनची गरज आहे, मग ह्यांना डिस्चार्ज का दिला जातोय? मग त्या तिथल्या नर्स म्हणतात की यांच्याकडे पुढच्या ट्रीटमेंटसाठी पैसे नाही आहेत, त्यामुळे दुष्यंत सरांनीच सांगितलं आहे ह्यांना डिस्चार्ज द्या म्हणून. वयो म्हणते असं का करताय दुष्यंत सर? पेशंटला म्हणजे पेशंटचा उपचार केल्याशिवाय आपण डिस्चार्ज कसं काय देऊ शकतो त्यांना? बाबा म्हणजे डॉक्टर तुम्ही बोलून बघा दुष्यंत सरांशी. आमच्या स्टुडंटपेक्षा जास्ती ते तुमचं ऐकतील असं मला वाटतंय, तुम्ही बोलाल का? शुभंकर म्हणतात हो हो बोलतो मी. आणि ते म्हणतात की त्या पेशंटला सांगतात की तुम्ही काळजी करू नका, मी बोलतो दुष्यंत सरांशी. इकडे गौतमी आणि दुष्यंतची महाचर्चा चालू आहे केबिनमध्ये. गौतमी म्हणत असते मला सुचत नाहीये काही, आता मी काय करू, माझा रागराग होतोय. दुष्यंत म्हणतो हे बघ गौतमी, तुला माहिती आहे मी तुझ्यासाठी काय काय केलेलं आहे. तू माझी बायको सौदामिनी या हॉस्पिटलमध्ये सगळ्यात मोठ्या आणि पॉवरफुल पोझिशनवर असून सुद्धा मी तुझी प्रत्येक वेळेला मदत केली आणि तुला सपोर्ट करत आलो आहे आणि तू मला अशा पद्धतीने बोलतेस शुभंकरशी लग्न करशील म्हणून. गौतमी म्हणते मी काय करू दुष्यंत, काय करू? अरे मी त्या शुभंकरला काय काय नाही केलं रे, त्याला खितपत ठेवला होता मी अंथरुणावरती, तो स्वतःला ओळखत सुद्धा नव्हता, पण ही बयो आली आणि तिने त्याला बरं केलंय. आता तूच सांग मला मी काय करू, माझ्यासमोर दुसरा कुठला पर्याय राहिलाय का? आता दुष्यंत म्हणतो हे बघ गौतमी, तू असा विचार करू नकोस, तू फक्त आणि फक्त माझी आहेस, आपण करूयात काहीतरी, पण यापुढे शुभंकरशी तू लग्न करतीयस याचा विचार सुद्धा मनात आणायचा नाहीस. आणि तो तिला आता जवळ घेतोय मिठीमध्ये. आता तेवढ्यातनं प्रेक्षकांनो जरा सस्पेन्स दाखवला त्यांनी, पण हां मध्ये मी तुम्हाला सांगू इच्छिते की आता दुष्यंतच्या बायकोची एंट्री नक्कीच या मालिकेमध्ये दाखवतील आणि मोठी कलाकार घेतली पाहिजे त्यांनी, म्हणजे बघायला अजून मजा येईल. तर आता शुभंकर तिथे आलेत. मग आता ह्या दोघांनी लगेच पोझिशन बदलली आहे त्यांची, दुष्यंत आणि गौतमीने. मग आता शुभंकर म्हणतात काय गं गौतमी तू इथे काय करतीयस? गौतमी म्हणते अरे माझं बिझनेसचं काम होतं ना दुष्यंत सरांकडे म्हणून आले होते आणि मला बघायचं होतं डॉक्टर शुभंकर कसं चेक करतात पेशंटला. आता बयोला आठवतं या दोघांचं काय सिक्रेट आहे ते, जे आपल्या सगळ्यांना पण माहितीच आहे. मग दुष्यंत पण म्हणतात की डॉक्टर शुभंकर तुम्ही इथे? तेव्हा शुभंकर म्हणतात हां म्हणजे मी तुमच्याशी जरा बोलायला आलो होतो, म्हणजे ॲक्च्युली ना म्हणजे रिक्वेस्ट करायला आलो आहे, ते कुठले वॉर्डमधले पेशंट आहेत बघा. बयो कुठल्या गं? तेव्हा बयो सांगते 5 नंबर वॉर्ड. तर शुभंकर म्हणतात हां. तर मग दुष्यंत म्हणतात ओ आय गेस सोनवणे का? तर आता शुभंकर म्हणतात हो हो तेच ते, त्यांना तुम्ही डिस्चार्ज दिलात, त्यांना तर खरं तर लिव्हरच्या ऑपरेशनची खूप गरज आहे, असं का? तेव्हा दुष्यंत म्हणतात हो ॲक्च्युली मीच डिस्चार्ज दिला आहे, कारण त्यांच्याकडे पुढच्या ट्रीटमेंटसाठी पुरेसे पैसे नाही आहेत आणि काय आहे ना हॉस्पिटल हे पैशावरच चालतं. शेवटी ट्रस्टीजनी हे सगळे नियम केलेले आहेत, त्यामुळे मी ह्या सगळ्या नियमांना बांधीलं आहे. त्यावर शुभंकर म्हणतात हो तुमचं प्रॅक्टिकली अगदी बरोबर आहे, पण डॉक्टर म्हणून मला हे पटत नाही हो, म्हणजे एखाद्या पेशंटचा उपचार न करता त्याला परत पाठवणं मला योग्य वाटत नाही आहे. म्हणजे बघा माझ्याकडे एक कल्पना आहे, खरं तर ही कल्पना मला बयोने सुचवली आहे, मी फक्त तुम्हाला सांगतोय. आपण जर अशा पेशंटसाठी डोनेशन वगैरे अरेंज केलं तर. आता दुष्यंत गौतमीकडे बघतात आणि म्हणतात काय हे कसं काय पॉसिबल आहे, कोण देणार आहे डोनेशन? शुभंकर म्हणतात बघूयात ना आपण प्रयत्न करून, प्रयत्न करायला काय हरकत आहे? दुष्यंत म्हणतात हो पण हे प्रॅक्टिकली पॉसिबल होणार नाही, म्हणजे मला नाही वाटत कोणी असं दुसऱ्या पेशंटसाठी डोनेशन वगैरे देईल. आता लगेच बयोमध्ये बोलते आणि म्हणते सर मी मध्ये बोलू का? आणि लगेच दुष्यंत आणि गौतमी तिच्याकडे रागाने बघायला लागतात. तर प्रेक्षकांनो इथेच हा रिव्ह्यू त्यांनी पूर्ण केला आहे. आता पुढच्या प्रोमोचा रिव्ह्यू मी तुम्हाला थोड्याच वेळात देणार आहे. हा रिव्ह्यू आवडल्यास प्लीज प्रेक्षकांनो लाईक करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. मला माझे 1 लाख सबस्क्रायबर झालेले बघायचे आहेत. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.